आता जे तेवढी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय। किती आनंद बघा त्या अंजनीमात झाल्या शर्गिनी. ती तपश्चर्या फळा आली, काय सिद्धीच गेली, फळाला आली होती त्या अंजनी मातेची. आणि मग तो प्रसाद कोणी सेवन केला आणि तिकडे कोणी सेवन केला. मात्र बघा तिकडे गेला तर आता काही काहीच्या हातातला तर घारीने उचलला, मग काही काही राहिलं नाही ना. मग त्या ठिकाणी काय करण्यात आलं, कौशल्यातून काही वाटा आणि कोणाला दिला, आणखी सुमित्राच्या दोन ते कोणाला दिला, 2 वाटेवर का पुन्हा आले कोणाच्या वाट्याला, काही घ्यायच्या लक्षात घे. आणि त्यांनी तो तुझा सेवन केला. कोणी कोणी सेवन केला यज्ञप्रसाद 4 बर का. कोणी कोणी सेवन केला, एक कौशल्या, दुसरं, तिसरं आणि चौथं अशा द्या की नाही. मग कोणता प्रसाद होतो, कोणता प्रसाद होतो, पुत्र कामेश बघा. ब्राह्मणच्या मंत्र गोष्यामध्ये बघा तयार झालेला.
ऋषीमुनींच्या आशीर्वादाचा, गुरुदेव वशिष्ठांच्या आशीर्वादाचा असेल. आणि मग तिन्ही आणि चौथी अंजनी माता सर्व गर्भवती राहिल्या की नाही. आणि मग त्यामध्ये बघा पहिला जन्म कोणाचा झाला, कारण पहिला प्रसाद कौशल्याने काय केला, सेवन केला, ग्रहण केला. म्हणून पहिला जन्म कोणाचा झाला, कोणत्या तिथीवर झाला, हा बघा रामनवमी आता होऊन गेली. रामनवमी लक्षात किती तारखेला होती, 26 आहे की 2 का तिथी काय तिथी म्हणून घोटाळ्यावर शेतीमुळे काहीतरी होतं का बरं त्याच्यामुळे मग 26 तारीख आपण धरली. आता 26 तारखेनंतर आहे की नंतर कोणा जन्म झाला, लक्ष्मणाचा. कोणा झाला, आता किती अंतर जातं, देव जातीवरती आता आहे की नाही. नंतर जन्म कोणा झाला, कैकेला किती मुलं झाले, हा त्यांचं नाव काय, हा लक्षात घ्या. तिसरी बघा कैकेला 2 सुपुत्र झाले. आणि चौथी कोण इकडं बघा, तिथंही सुपुत्र बघा याकिनी. आता तो दिवस कोणता होता, आजच बघा, आजच हीच वेळ. आता काही वेळाने बघा की नाही, काही वेळ प्रागट्य कोणाचं प्रागट्य होणार आहे लक्षात घ्या. एक साधी बुद्धी नाही, काय अनन्य बघा साधारण. हिचं आपण वर्णन करू शकत नाही की नाही. अशी ती विभूती बघा जन्म घेणार होती. किती वाजले आता बरं का, बघा बरं 6 वाजून काय किती मिनिटांनी बरं का, त्याची तयारी राहू दे. कुठे ती पाळण्यावाली वगैरे कुठे, पाळण्यावाले कुठे, पाळण्यावाली बघा का हो. तोपर्यंत आपण भस्मले पुणे प्रभात काळी शिवपाठाच्या कर्तर भक्ती प्रसन्न शक्ती काय काळी मंगलमय मेळे स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवती प्रभुजोई ज्ञान भक्तीच्या काळून शाळा भक्ती मार्ग बुजई येन बालके भक्तिग्रह तुम्ही धन्यवाद उदयी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय मेळे स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवते प्रभुजोई किती बांधले शिवालये प्रभुता पुनिया देवळे कैलासाचा रामालय हृदय चंद्रमोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय मेळे स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवते प्रभुजोई विनम्र व्हावे हर्ष प्रभा करताव्य पुष्पाकळे तिथे मंदिरे स्वामी जनार्दन नाथ ब्रह्मडोले भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय मेळे स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवते प्रभुजोई माभ जनार्दन मौनगिरी मुनिवते प्रभुजोई. असं बघा एक प्रतीक आपण या सोहळ्याच्या निमित्ताने काय करतो की नाही, मानित असतो की नाही. म्हणून आजही बघ या हनुमंताच्या सोहळ्याकडे जात असताना, जन्माच्या स्वर्ग जात असताना आजचा हा बरं का पिताश्री आणि मातोश्री यांचा सन्मान. त्यांचं नाव काय, निशा हा निशावर शाळा निशा म्हणतात ना, निशावर निशा आणि वैभव, निशा आणि वैभव बघा त्यांच्या तरी बघा मातापित्यांच्या पुण्याची बरं का आमच्या होते पैठणीत यांच्या बघा मार्गदर्शनाने त्यांना तो सन्मान प्राप्त, त्यांनी सन्मान प्राप्त करून जा टाळून त्यांच्या परिवाराचं अभिनंदन करायचं बरं का. म्हणजे कुळी कन्या पुत्र होतीची साध्य केली लक्षात. असा बघा हा महायोग आहे.
त्यांचं जोडी आम्हाला बजरंग बली मारुती किती नाव आहे हनुमंताला की नाही. करा तो अंजनी माताचं आणि यांचं पूजन करा दोघांचं पूजन चालेल. स्वस्ते नागेंद्र रुद्रस्रवा हा जसं नाही का हिमालयात तपश्चर्या करीत सोळशे मुनी त्याप्रमाणे या ऋषभमुख फरत सुद्धा म्हणतात का ऋषभमुख फरत सुद्धा असं याचं नाव आहे. शेजारी ब्रह्मगिरी लक्षात घ्या आणि अंजनेरी त्या दुसरं नाव अंजनी मातेच्या नावावरून आहे की नाही. आणि म्हणून प्रथमतः ज्यांनी हवेवर केलं बघ त्यात एक जण वर हवेवरचा एक जण आहे जे ज्यांच्या भाग्यात होतं ते त्यांना प्रसाद मिळाला बरं का आहे की नाही. भगवान त्याच्यात दाणे काय खाण्यावाले का ना म्हणून प्रथमतः आता त्यांच्या हस्ते बरं का वैभवच्या हस्ते बाबूच्या पालखीचं पूजन करा. पालखी बंगाना वस्त्र नारळ प्रसाद घ्या. गुरुमंत्र म्हणा गुरुपूजनाची गुरुपाद्य भोजनाची गुरु कुठे ओम बृहस्पते यदेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बृहस्पते यदर्जो हरिहाद्यो मद्वेपाति क्रतु मज्जनिरासकवयो उन्नयन्ति स्वाद्यो मनसा देवयन्तः. पर्यंत आपली गायक आले नाही का तर चालू अभिनंदनाला पाद्यपूजन आमच्या वैभवाच्या कार्यक्रमाद्वारे संपन्न झाले. आता सिट डाऊन सर्व सिट डाऊन ओनली हां बसा लवकर बघा आपल्याला दर्शन होणार परत बघा एक महावीराचं दर्शन आपल्याला लक्षात हाँ दिवस के किसके साथ सूर्य नारायण के साथ दोनों एक साथ दर्शन होने वाला है. एक ही समय में दोनों का दर्शन. और दर्शन पाने वाले कितने सौभाग्यशाली हो सकते भगवान जाने हनुमान जाने. आता आपण या ठिकाणी बघा या हां आमचे बघा खर्डे परिवार उपस्थित जरा टाळून त्यांचं आगमन करण्याचं बरं का तुमचं खाय वगैरे खाली. तर या ठिकाणी बघा या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विशिष्ट काही भगवंताचं पूजन आपण या ठिकाणी बघावं. पहिलं पूजन कोणा करणार जे 14 ते 14 लागलं बरोबर. राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. हां हां ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम अंजनी माताय नमः. ओम अंजनी माताय नमः. ओम अंजनी माताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम आधी थोडा मारा लागेल. ओम अंजनी माता. ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम त्र्यंबकेश्वराय नमः. चला ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम त्र्यंबकेश्वराय नमः. ओम अंजनी माताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम अंजनी माताय नमः. ओम नमः पार्वती पते. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. गणेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव निष्काम कर्मयोगी श्री योगी जगद्गुरु जनार्दन
उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांती गिरी महाराज की बजरंगबली की जय. या ठिकाणी बघा आहेत आणि त्याचबरोबर आमच्या बरं का हनुमंताचाही जन्म फार डोळ्यात आला. हे अंजनीच्या सुता तुम्हाला रामाचं एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या हे अंजनीच्या तुला हा एकमुखाने हा एकमुखाने धन्य तू भक्ती धन्य तू जावळपणी गेला सूर्याला जराया. धन्य तुझी राम भक्ती सूर्याला जराया. सूर्याला बोला जय जय हा एकमुखाने हा अंजनीच्या सुता रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय 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 हनुमान. हा एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. बजरंग बली की बजरंग बली की जय श्रीराम. जय श्रीराम. बाबा म्हणतील जय श्रीराम. तू सर्वांनी जय हनुमानवर का सही एकदम सावधान दाखव. कोण बारी पडतो बरं का आणि कोण चुकत पाना बरं का कोण चुकत आपण बरोबर का. बाबा काय म्हणणार रे बाबा काय म्हणतो आता बाबा कर का आता तुम्ही समजून घ्यायचं तुम्ही काय म्हणायचं आता. जय श्रीराम जय हनुमान. जय हनुमान जय श्रीराम. जय श्रीराम जय हनुमान. जय जय श्रीराम. भारत माता की वंदे जय जय श्रीराम जय हनुमान. जय जय श्रीराम. जय हनुमान. नमः पार्वती हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन निष्काम कर्मयोगी शिव. स्वाहा सन्नोदी दृष्टावधी संजोर विश्रमंतुना स्वाहा सन्नोदी दृष्टावधी संजोर विश्रमंतुना स्वाहा कयानिश्रावो दुष्टावृता सकाकय चिष्टावृता स्वाहा कयानिश्रावो दुष्टावृता सकाकय चिष्टावृता स्वाहा कयानिश्रावो दुष्टावृता सकाकय चिष्टावृता स्वाहा केतुं गृह्णवन्न केतु विवेशो मर्यापेश समुद्रजाताः स्वाहा केतुं गृह्णवन्न केतु विवेशो मर्यापेश समुद्रजाताः स्वाहा ओम चक्षुंद्र के प्रकाशक गोष्ट संपन्न झाला. अशा गुरुचं नाव सांगा ना. पण प्रसाद सराफ आणखी चेतन कुलकर्णी अजून पवित्र कुलकर्णी पवित्र चला अभिनंदन करा सर्व गुरुंचं. एक मुद्दा लक्षात बरं का बाबांना सहज आठवण आली बरं का. ह्या सोहळ्याला कोण हजर राहिलं जे त्यावेळेला हनुमानचे मित्र होते आणि मित्र दोस्त बरं का त्यावेळेचे तेच येऊ शकले बघा दुसरे नाही आले. बजरंग बली की बजरंग बली की. या अंजनी माता त्यांच्या मैत्रिणी होत्या मैत्रिणी अंजनी माताच्या असा या सोहळ्याचा महिमा काही वेगळाच की नाही. आणि झलक बरं का या वर्षीचा जाता ह्या झाला सोहळा मात्र पुढच्या वर्षी सोहळा काही वेगळी झलक वेगळी झलक त्या सोहळ्याची देवाच्या कृपेने असणार नाही. जर टाळीवर असते पुढच्या सोहळ्याचं बरं का आपण काही विशेष बघा पुढच्या सोहळ्याचं महत्व देवाच्या कृपेने होणार आहे. असो कारण पुढच्या वेळी कुंभमेळा सुद्धा आहे नाही की कुंभमेळा सुद्धा पुढच्या वर्षी आहे. असो जशी हनुमंताची इच्छा प्रभू रामचंद्र इच्छा आणि बाबांची इच्छा की नाही त्याने आपल्या सर्वांचं काहीतरी त्याच्यामध्ये बघा श्रद्धाभाव आणि त्यानुसार पुढला सोहळा निश्चितच सबशामध्ये काय जशी झलक होती ना सबसे अलग काय झलक होती है लेकिन वो सबसे अलग होती की पुढच्या
वर्षाची. मग आता आपण हे बालकृत्याचं पूजन त्याचं नामकरण करू ना, आहे की नाही. पर्वतन सुटचा नियम आहे का, नियम आहे. त्यामुळे आपण काही त्याचा राग मानायचा नाही. भगवंताची इच्छा. का नामकरण बोला ना, कोणता मुलगा आहे बोला तो लहान घ्या. अहो 2 होते, 2 आम्ही कन्या 2 होते ना. संपूर्ण हा ठीक आहे हा यायचं ज्यांना यायचं त्याने येऊ शकता. जप करा. ओम जनार्दनाय नमः, ओम हनुमंताय नमः, ओम अंजनी माताय नमः. हा ओम जनार्दनाय नमः, ओम त्र्यंबकेश्वराय नमः, ओम जनार्दनाय नमः. नमः पार्वती. पूजन मुलाचं पूजन करा. प्रेम उदित मन से करो राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. अंगावर पडलं तेवढं फायदा राहतो बरं का. खाली बसा बस. सिट डाऊन. शांती से प्रेम से और शांति से बैठ जाओ. नमः पार्वती. इकडे म्हणजे मध खाणारे जे आवडीचे लोक राहतात ते शोधित राहतात. पुढे मध बघा पद सापडेल पोळबार का, म्हणजे शोधित बरोबर ते पोळ पाहतात. आणि मग काय बरं काय भेटणार का, टेंबा काय पेटू त्या ठेवा लक्षात. टेंबा पेटवता आणि टेंब्याने काय करता. हा बिचारा लक्षात घ्या. त्या बिचारा मधमाशांनी थोडा मध खाऊ, किती बारीक कणकण किती कणकण जमा केला फुलाच्या पराकणामधून किती, आणि ते जमा करून मोठा साचा त्यात संग्रह केला. त्याला खायला मिळाला का तो, त्याला नाही खायला मिळाला. बिचाराचा प्राणही गेला आणि मध दुसऱ्यानेच खाल्ला. अशा नाही बघा. संग्रह जर केला तर मधमाशीची काय जो संग्रह करतो त्याची अवस्था कशी होते त्या मधमाशी सारखी. मग कोणता गुण घ्यायचा मधमाशीकडून. हा संग्रह न करा का गुण घ्यायचा, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा विषय आहे. अशा रीतीने बघा त्या ठिकाणी बरं का. पैसे जरूर कमा, पण किती कमा, किती संग्रह करा. आपण होता जेवढं लागतं तेवढं. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आज आमच्या जे जाहीर केला सांग बोला.
सीताराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुनाथ राम पतित पावन सीताराम